हॅलो फ्रेंड्स, सविष्ट रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इथे आंबोळीचं रेसिपी दाखवत आहे. तर त्यासाठी मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. जाड तांदूळ घ्यायचे आपल्याला. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. चण्याची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि 1 छोटा टीस्पून मेथीचे दाणे घेतलेले आहे. हे आपल्याला सगळं व्यवस्थित निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 3 वेळा धुवायचं आहे. हे सगळं मी एकत्रच धुणार आहे आणि मग ते भिजत ठेवायचं आहे आपल्याला. एक 8 तास मी ते पूर्ण भिजत ठेवलं होतं. इथे बघू शकता तुम्ही 3 वेळा मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये पूर्ण धान्य बुडेल एवढं मी पाणी ठेवलेलं आहे. एका टोपामध्ये मी सर्व धान्य एकत्र करून ते व्यवस्थित 3 वेळा धुतलं आणि आता त्यात मी 2 पेले पाणी ठेवलेलं आहे पूर्ण टोप भरून. हे आपल्याला पूर्ण 8 तास आपल्याला ठेवायचं आहे. 8 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं धान्य आहे ते पूर्ण व्यवस्थित फुगून येतं, असं अशी क्वांटिटी वाढते. त्याच्यानंतर आपल्याला आता हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला वाटून आता तुम्ही बघू शकता इथे डब्यामध्ये मी ते स्टीलच्या डब्यात काढलेलं आहे. सर्व मिश्रण वाटून चांगलं व्यवस्थित हलवून ठेवलेलं आहे. हे आपल्याला रात्रभर झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवून मग ते रात्रभर झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे पीठ आपलं आंबतं थोडंसं आणि त्याची क्वांटिटी थोडी वर येते. हे तुम्ही बघू शकता. मी नेक्स्ट डेला ते झाकण काढलेलं आहे. ते पीठ थोडंसं वर आलेलं आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे ते जास्त आंबलं गेलं नाही आहे, पण ते बऱ्यापैकी क्वांटिटी वाढलेली आहे त्याची. त्यात मी 2 टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार नंतर कमी जास्तसुद्धा करू शकता. आणि ते मीठ टाकल्यानंतर आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. हलवून एक 5 मिनटं तुम्ही ठेवा, जेणेकरून मीठ आपलं सगळं विरघळून जाईल व्यवस्थित. आणि मग आपल्याला आता हे डोसे करायला घ्यायचे आहेत. त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे. त्या पॅनमध्ये चांगला पॅन गरम झाल्यानंतर आता आपल्याला आंबोळ्या टाकायच्या आहेत. हे पीठ जे मी बनवलं आहे ते आंबोळीसाठी बनवलेलं आहे. तर आपल्याला डोसाचा तवा गरम करून घ्यायचा आहे चांगला आणि मग त्याच्यावर मग आपण आता एक चमचा करून आता ते पीठ टाकून जाडसरच आंबोळ्या करायच्या आहेत आपल्याला. या तवा चांगला तापलेला असेल आणि त्याच्यावर मग आपण ते 1 चमचावर आपल्याला पूर्ण पीठ फिरवायचं आहे आणि नंतर मग गॅस कमी जास्त करून आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. आता ते तुम्ही बघू शकता मी दुसरी आंबोळी टाकत आहे. तर 1 चमचावर मी ते घेतलं आहे मिश्रण आणि चांगलं पसरलं आहे. पीठ टाकताना गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि ज्यावेळी ते झाकण ठेवून मग आपण ते नंतर ज्यावेळी आपल्याला सेकंड बाजू भाजायची असते त्यावेळी आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे, जेणेकरून ती आंबोळी आहे ती व्यवस्थित भाजली जाईल. त्याला मी तेल लावलं आहे थोडं वरून. दोन्ही बाजूने आपण तेल लावून घ्यायचं आहे. तेल तुम्हाला हवं असेल तर लावा. आणि इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आंबोळी आपली भाजलेली आहे सोनेरी कलरवर. हे आपल्याला ठेवायचं आहे टोपल्यामध्ये. आता आपण इथे दुसरी आंबोळी टाकून घेतलेली आहे. त्याच्यासाठी पण आपल्याला आधी 1 चमचावर ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून झालं की मग आपण त्याला थोडा वेळ त्याला वाफवून घ्यायचं आहे. 1-1 मिनिटाने तुम्ही ती बाजू चेंज करा, जेणेकरून ते व्यवस्थित आंबोळी आहे ती व्यवस्थित भाजली जाईल. आता इथे मी तो थोडा मोठ्या साईजचा मोठी साईज घेतलेली आहे. 2 चमचे मी टाकलेले आहेत आणि तवा आपला चांगला तापलेला आहे, त्याच्यामुळे मी आता ते पटापट आंबोळ्या करून घेते आहे. हाय फ्लेमवर आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत पटापट.
चांगले व्यवस्थित सोनेरी कलरवर आले की आपण ते काढणार आहोत. एकदा तवा तापला की तो पटापट आपले सर्व आंबोळ्या येतात घालायला. आणि नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे ते पीठ आपलं खाली चिकटत नाही आणि व्यवस्थित भाजलं जातं. हाय फ्लेमवरच आपल्याला आता भाजायचं आहे. स्टार्टिंगला जेव्हा आपण ते पीठ टाकत असतो त्यावेळी आपल्याला गॅस थोडा स्लो करायचा आहे. नंतर आपण तो हाय फ्लेमवरच घेऊ शकतो. तर हे आपल्याला आता चटणीबरोबर किंवा भाजीबरोबर आपण खाऊ शकतो. त्याच्याबरोबर नॉर्मली काळ्या वाटाण्याची उसळ किंवा चटणी वगैरे अशी करतात. खूप छान लागतो. नाश्त्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे. तर इथे माझे जवळजवळ सर्व 12 ते 15 आंबोळ्या माझ्या एवढ्या पिठाने झाल्या होत्या. तर तुम्ही पण जरूर ट्राय करा. मेथीमुळे त्याला एक वेगळाच स्वाद येतो. तर मेथी पण तुम्ही जरूर ॲड करा. त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी बटाट्याची भाजी बनवली होती. तर मी 4 बटाटे घेतले होते. 5 शिट्ट्या काढून त्याला बाजूला ठेवलं होतं. आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी माझी चांगली तडतडली की मी कढीपत्ता टाकला आहे. कांदा टाकला आहे भाजायला. इथे मी आलं लसूण आणि मिरची याची पेस्ट बनवून घेतली होती, ती पण टाकलेली आहे. आणि ओलं खोबरं मी थोडं खिसून घेतलं होतं, ते पण टाकलेलं आहे. हे आपल्याला एकसारखं हलवून व्यवस्थित भाजायचं आहे. आपण इथे हळद टाकूया. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आणि इथे जे मी बटाटे चिरून घेतले होते ते टाकलेले आहेत. इथे बटाटे थोडे जास्त शिजवल्यामुळे ते मऊ झालेले आहेत. तर आता ते मी या सर्व जो आपण मसाला परतलेला आहे हिरव्या मिरचीचा, त्याच्यात मी ते व्यवस्थित परतून घेणार आहे. ते हे एकसारखं परतलं की मावलं. इथे मी मीठ टाकलेलं आहे 1 चमचा. मीठ तुम्ही ज्यावेळी आलं लसूण पेस्ट टाकता त्यावेळी टाकलं तरी किंवा कांदा भाजताना टाकलं तरी चालेल. इथे मी 1 छोटा स्पून मीठ टाकलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे आपली भाजी झाली म्हणून मी त्याला गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे आपली भाजी रेडी आहे. आपण ती भाजी आपली रेडी झालेली आहे बटाट्याची. आपण गरम गरम आंबोळीबरोबर बटाट्याची भाजी छान लागते. तर तुम्ही जरूर ट्राय करा. किंवा एखादी नारळाची चटणी वगैरेसुद्धा आपण बनवू शकतो आंबोळीबरोबर खायला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी चॅनलवर बघायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.